नमस्कार मित्र हो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र नागरी सेवेचा वेतन नियम आपण अभ्यासणार आहोत आणि तत्पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे वेतन नियमावर आधारित काही प्रश्न जे आहेत ते आपण सोडवून घेणार आहोत, त्याचं विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून आपल्याला PYQ मधून एक दिशा मिळेल की आपल्याला एक्झॅक्टली काय परीक्षेमध्ये विचारलं जातं. कारण आपण परीक्षेसाठी अभ्यास करत आहोत हे कायम लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतोच आहे की 50% जे उमेदवार आहेत ते स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं बाहेरच असतात. खरी स्पर्धा जी असते त्या 50% मध्ये सुरू होते आणि हळूहळू त्यामधील स्पर्धक जे आहेत ते कमी होत जातात. कारण या 50% मध्ये सुद्धा बघा, हे जे 50% आहेत ते फक्त फॉर्म भरून अर्ज करून परीक्षेला जाणारे असतात. या 50% मध्ये 25% उमेदवार सिरियसली अभ्यास करून जाणारे असतात आणि 25% उमेदवार हे दिशाहीन पद्धतीने अभ्यास करत राहतात. मग या 25% खऱ्या उमेदवारांमध्ये स्पर्धा असते. दिशाहीन अभ्यास करून आपल्याला काहीही मिळणार नाहीये. आपण परीक्षेसाठी अभ्यास करत आहोत आणि आपल्याला गुण त्यामध्ये जास्तीत जास्त कव्हर करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला इंटरव्ह्यूला जर ॲव्हरेज गुण मिळाले तरी सुद्धा आपण टॉपमध्ये लीडमध्ये राहणार आहोत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ओके, हे मी सहाय्यक आयुक्तच्या एक्झाममध्ये, SRO मध्ये, अधीक्षकाच्या परीक्षांमध्ये मी वारंवार सांगत आलेलोच आहे तुम्हा सर्वांना. ह्या बॅचला प्रवेश तुम्ही आजही घेऊ शकता. लेक्चर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकणार आहात. नोट्स साधारण प्रवेश घेतल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहेत. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 चे 10 प्रश्नपत्रिका म्हणजे जवळपास 2000 प्रश्नांचा आपण सराव यामध्ये करणार आहोत. यापेक्षा वेगळं काही करायची गरज मला तरी वाटत नाही. प्रश्न पहिला आणि मुख्य मुद्द्याला सुरुवात करूया. वेतन या संज्ञेमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचा हा पेपर होता. यामध्ये वैयक्तिक वेतन, विशेष वेतन, शासनाकडून वेतन म्हणून खास वर्गीकृत करण्यात येईल अशी कोणतीही इतर वित्तलब्धी आणि वाहन भत्ता. तर कुठलाही वाहन भत्ता याच्यामध्ये वेतन यामध्ये समावेश होत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे वरील सर्व हे डोळे झाकून टिक करायचे नाहीयेत. तर आपल्याला अ, ब आणि क हा पर्याय जो आहे तो टिक करायचा आहे. का? तर त्याच्यामध्ये बघा की वेतन हे जे आहे, शासकीय कर्मचारी हा मासिक दराने पुढील प्रमाणे घेत असलेली रक्कम. मग आता याच्यामध्ये मासिक दराने हा शब्द लक्षात घ्या. मी अंडरलाईन पण करून दिले, तुम्हाला हायलाईट पण स्वतः करायचा आहे. स्थायी अगर अस्थायी स्वरूपात धारण केलेल्या पदास मंजूर झालेले किंवा संवर्गात असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यास मिळणारे खास महागाई वेतनासह वेतन. त्यानंतर वैयक्तिक वेतन, विशेष वेतन. त्यानंतर खासरित्या वेतन म्हणून ठरवलेली जी अन्य वित्तलब्धी आहे, ॲज इट इज शब्द आयोगाने बेअर नियमामधून वापरलेले आहेत, त्यामुळे मी सुद्धा इथे ॲज इट इज ठेवलेला आहे. सो त्यामुळे अ, ब आणि क हा पर्याय क्रमांक 2 त्याच्यामध्ये बरोबर आहे. वाहन भत्त्याचा समावेश त्याच्यामध्ये नाहीये. वैयक्तिक वेतन, संभाव्य वेतन हे काय टर्म्स आहेत हे थोडक्यात आपण याच्यामध्ये समजून घेऊया. बघा, शासकीय कर्मचाऱ्याला कायमपद वेतनात होणाऱ्या हानीपासून किंवा शिस्तभंगाच्या कारवाई व्यतिरिक्त अन्य प्रकारे अशा कायमपद वेतनातील कोणत्याही कपातीमुळे होणाऱ्या हानीपासून वाचविण्यासाठी किंवा अपवादात्मक परिस्थितीत अन्य वैयक्तिक बाबी विचारात घेऊन मंजूर केलेले जादा वेतन जे आहे ते वैयक्तिक वेतन म्हणून गृहीत धरलं जातं. संभाव्य वेतनमध्ये त्या बघा, ते कोणत्याही विशिष्ट शासकीय कर्मचाऱ्याच्या संदर्भात एखाद्या पदाचे संभाव्य वेतन म्हणजे त्याने ते पद धारण केले असता किंवा आणि त्या पदाची कर्तव्य पार पाडली असती तर त्याला जे वेतन मिळण्याचा हक्क प्राप्त झाला असता असे वेतन. म्हणजे सोप्या भाषेत असं केलं असतं तर असं मिळालं असतं, हे जे काही आहे ते संभाव्य वेतन आहे. विशेष वेतन म्हणजे काय? तर विशेष वेतन म्हणजे विशेष जिकिरीच्या स्वरूपाची कर्तव्य. हा एक्सपेक्टेड प्रश्न आहे, लक्षात घ्या. तुम्हाला पुढे परीक्षेमध्ये 100% यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. या टर्म्स ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या असतात, बेसिकच आहेत. आपल्याला असं वाटतं की हे एवढं बेसिक विचारणार नाहीत, तसं नसतं. परीक्षेमध्ये खूप हार्ड क्वेश्चन्स विचारून तुम्हाला ते कुठल्या एकदम मोठ्या लेवलपर्यंत घेऊन जायचं नाहीये. त्यांना फक्त उमेदवारांना त्या विशिष्ट नियमांसंदर्भात बेसिक नॉलेज आहे का हे चेक करायचं आहे. ओके. विशेष वेतन म्हणजे विशेष जिकिरीच्या स्वरूपाची कर्तव्य. कामामध्ये किंवा जबाबदारीमध्ये विशिष्ट वाढ झाली असेल किंवा या बाबींचा विचार करून एखाद्या पदाच्या किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या वित्तलब्धीमध्ये वेतनाच्या स्वरूपात दिलेली जी वाढ असेल त्याला आपण विशेष वेतन म्हणूया. सो या 3 टर्म्स लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी एक चौथी महत्त्वाची टर्म्स ज्यावर परीक्षेत 100% प्रश्न येतो आणि आलेला आहे, ते म्हणजे शासकीय सेवेतील पहिल्या नियुक्तीचं वेतन. तर एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेमध्ये पहिली नियुक्ती झाल्यानंतर तिला नियम 40च्या प्राधिकरणान्वये उच्च प्रारंभिक वेतन मंजूर केलेले नसेल तर ज्या पदावर त्या व्यक्तीची नियुक्ती होईल त्या पदाच्या समश्रेणीतील किमान वेतन तिला मिळेल. सो हे समश्रेणीतील किमान वेतन हा शब्द फार महत्त्वाचा आहे. मग इथे तुमची गल्लत करतात, किमान कमाल शब्द टाकून ते गोंधळ करतात. तर आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे की शासकीय सेवेतील पहिल्या नियुक्तीचे वेतन समश्रेणीतील किमान वेतन तिला मिळेल, त्या पद्धतीने ते किमान वेतन आहे. ओके. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2 काय होता की शासकीय कर्मचारी त्या ज्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत होता अशा पदाला लागू असलेला समश्रेणीतील पुढीलपैकी कोणता कालावधी
कालावधी वेतनवाढीसाठी ग्राह्य धरला जातो असं विचारलेलं आहे. ओके, जातो. ओके, परीक्षेत वाचताना थोडंसं काळजीपूर्वक. तर असाधारण रजा, आता याच्यामध्ये काय केले त्यांनी, शब्दछल करतात. शक्यतो ही गोष्ट लक्षात घ्या, शब्दछल करून काय करतात ते आपला गोंधळ वाढवतात. तर असाधारण रजा वगळून सर्व प्रकारच्या रजा, त्याच्यामध्ये गृहीत धरला वेतनवाढीसाठी ग्राह्य धरला जातो. येस. वैयक्तिक बघा वैद्यकीय, बरं का, वैद्यकीय, वैयक्तिक शब्द पुन्हा इथे वैयक्तिक आहे आणि इथे वैद्यकीय आहे, या दोन शब्दांमध्येच थोडीशी गल्लत होत होती वाचताना सुद्धा. वैद्यकीय कारणासाठी घेतलेली असाधारण रजा ग्राह्य आहे. भारतात किंवा भारताबाहेर प्रतिनियुक्ती किंवा दुसऱ्या विभागात तात्पुरती बदली हे सुद्धा ग्राह्य आहे. मात्र वैयक्तिक हा जो शब्द आहे ना इथे, यामध्येच बघा वैयक्तिक आणि वैद्यकीय. ओके, तर वैयक्तिक कारणास्तव घेतलेली असाधारण रजा याच्यामध्ये नाही, त्यामुळे ड ऑप्शन त्यामध्ये येत नाही. अ, ब, क हे तीन पर्याय त्याच्यामध्ये बरोबर आहेत. तुम्ही याच्यामध्ये जर अपवाद मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलात ना, तर ते त्यामध्ये नोंद आहे बघा. 39 मध्ये सर्वसाधारण पद्धतीने सामान्य तरतूद अशी आहे की नियम 11, 14, 20, 44च्या अधीन राहून समश्रेणीतील एखाद्या पदावरील कर्तव्याचा संपूर्ण कालावधी त्या समश्रेणीतील वेतनवाढीसाठी जमेस धरला जाईल. त्यामध्ये 2 ब मध्ये अशी तरतूद आहे की स्थानापन्न पदावरील वेतनवाढीसाठी, कारण आपल्याला परीक्षेत काय विचारलंय की शासकीय कर्मचारी ज्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत होता अशा पदाला लागू असलेल्या समयश्रेणी, म्हणजे स्थानापन्नच्या बाबतीत विचारलंय. तर स्थानापन्न पदावरील वेतनवाढीसाठी शासकीय कर्मचारी ज्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत होता त्या पदाच्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी खालील कालावधी विशेष हिशोबात धरला जाईल. त्याच्यामध्ये बघा, मी आता हे एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने मांडणी करून दिली. तुम्ही हीच बेअर नियमामध्ये सरळ सरळ आहे. ओके, तर एक एक मुद्दा लक्षात घेता येईल आपल्याला की खालील कालावधी हिशोबात धरले जातील. त्यामध्ये असाधारण रजेखेरीज सर्व रजा, वैद्यकीय कारणास्तव घेतलेली असाधारण रजा. ओके, त्यानंतर भारतात किंवा भारताबाहेरील प्रतिनियुक्ती किंवा दुसऱ्या विभागात तात्पुरती बदली. ओके, हे सुद्धा त्याच्यामध्ये ग्राह्य धरला जाईल. त्यामध्ये प्रशिक्षणासाठी व्यतीत केला कालावधी हा सुद्धा ग्राह्य धरला जाईल. याऐवजी त्यांनी दुसरा ऑप्शन त्यामध्ये दिलेला होता, पण भविष्यात तुम्हाला हा ऑप्शन सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. सो हे खालील ग्राह्य धरले जातील, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर बघा पुन्हा प्रश्न होता 22 डिसेंबरच्या परीक्षेमध्ये की रजा व पदग्रहण अवधी संपल्यानंतरच्या अनुपस्थितीचा काळ, लक्षात घ्या, रजा आणि पदग्रहण अवधी संपल्यानंतरचा अनुपस्थितीचा काळ महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 मधील नियम रिकामी जागा अन्वये वेतनवाढीच्या प्रयोजनार्थ जमेस धरला जाणार नाही. अत्यंत छोटी तरतूद आहे. आपल्याला असं वाटतं की ते म्हणजे एक सहज आठवत नाही एक्झॅक्टली, परंतु तुम्हाला सांगतो 38 नियमामध्ये एवढीच तरतूद आहे. ओके, रजा व पदग्रहण अवधी संपल्यानंतरच्या अनुपस्थितीचा काळ हा वेतनवाढीसाठी जमेस न धरणे या संदर्भात ही तरतूद आहे. ओके, महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 नुसार वेतनवाढ रोखून ठेवण्याचे आदेश देताना ती रोखून ठेवणाऱ्या प्राधिकाऱ्यास नमूद करावयाच्या गोष्टींबाबत खालील गोष्टी विचारात घेऊन उत्तराचा योग्य पर्याय निवडा. वेतनवाढ रोखून ठेवल्याचा कालावधी, वेतनवाढ स्थगित केल्याचा परिणाम म्हणून आगामी वेतनवाढी लांबणीवर पडतील किंवा कसे. ओके, ज्या कालावधीकरिता वेतनवाढ रोखून ठेवण्यात येईल तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वी त्यामधून मध्यंतरी घेतलेल्या कोणत्याही रजेचा कालावधी वगळली जाईल किंवा नाही या संदर्भातल्या तरतुदी. तर याच्यामध्ये ए, बी आणि सी तीनही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. बघा, महाराष्ट्र नागरी सेवेचा वेतन नियम 1981 नुसार वेतनवाढ रोखून ठेवण्याचे आदेश देत असताना जो प्राधिकारी असा आदेश देतो त्या प्राधिकाऱ्याला नमूद करायच्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये नंबर 1 वेतनवाढ रोखून ठेवण्याचा कालावधी, वेतनवाढ स्थगित केल्याचा परिणाम म्हणून मग आगामी ज्या वेतनवाढी आहेत, आगामी म्हणा किंवा पुढील वेतनवाढी म्हणा, त्या लांबणीवर पडतील किंवा नाही या संदर्भात खुलासा. त्यानंतर ज्या कालावधी करिता वेतनवाढ रोखून ठेवण्यात येईल तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वी त्यामधून मध्यंतरी घेतलेल्या कोणत्याही रजेचा कालावधी वगळला जाईल किंवा नाही हे नमूद करायला लागेल. ए, बी, सी तीनही गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये बघा नियम क्रमांक 42 मध्ये स्पष्ट पद्धतीने नमूदच आहे की समयश्रेणीतील खालच्या टप्प्यावर वेतन कमी केल्यास शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन शिक्षा म्हणून त्याच्या समयश्रेणीत खालच्या टप्प्यावर आणण्यात आल्यास असा कमी करण्याचा रिडक्शनचा आदेश देणारा प्राधिकारी जो आहे तो रिडक्शन किती काळ अंमलात राहील किंवा पूर्वस्थिती पूर्ववत झाल्यावर वेतनवाढी लांबणीवर पडतील की नाही, पडत असतील तर किती काळासाठी हे स्पष्टपणे नमूद करेल. त्याच बाबतीत असंच आहे इथं वेतनवाढीच्या बाबतीत रोखून ठेवण्याच्या बाबतीत सुद्धा ही गोष्टी लागू होतात. चुकीने कदाचित हे आलंय असेल त्याच्यामध्ये, पण ही तीनही गोष्टी ज्या आहेत त्या लागू होतात वेतनवाढीच्या बाबतीत सुद्धा. ओके, त्यानंतर काय आहे, महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत. बघा, महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम जो आहे तो पूर्ण तुम्हाला असा वर्ड टू वर्ड पाठ वगैरे करायचा नाहीये. त्यातले जे 5 पानं जे महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला या वेतन नियमाच्या शॉर्ट नोट सोबत जोडलेले आहेत. तेवढे जरी वाचलेत तरी ते पुरेसे आहेत, कारण त्यातनं मी बरेचसे प्रश्न तुम्हाला सराव पेपरमध्ये विचारतो आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची रिव्हिजन प्रॉपर होऊन जाईल. ओके,
ॲटलिस्ट काही गोष्टींवर बिलीव्ह करा तुम्ही, 100% ते वर्कआउट होईल. बघा, महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 मध्ये एकत्रित वेतन दरांवरील शासकीय कर्मचारी, आकस्मिक खर्चातून ज्यांना वेतन दिले जाते असे शासकीय कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी आणि वरील सर्वांना लागू होणार नाहीत असे पर्याय त्यामध्ये दिलेले आहेत. हे मी तुम्हाला यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बघा, की हे नियम लागू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग आणि लागू न होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर लागू कोणाला होईल, तर राज्यपालांच्या नियमकारी नियंत्रणाखाली सर्व व्यक्तींना लागू होतील. मग कोणाला होणार नाहीत, त्याच्यामध्ये बघा, एकत्रित वेतन दरावरील शासकीय कर्मचारी, पूर्णकालिक कामावर नसलेले, हा शब्द महत्वाचा आहे, पूर्णकालिक कामावर नसलेले शासकीय कर्मचारी, कंत्राटात जे काही वेगळी तरतूद नसेल तर कंत्राटी कामगार असलेले शासकीय कर्मचारी आहे, किंवा आकस्मिक खर्चातून ज्यांना वेतन दिले जाते असे शासकीय कर्मचारी. ओके. त्यानंतर जे नियमित समय श्रेणीवर नाहीत आणि ज्यांच्या वेतन श्रेणी नियमित आस्थापनेवरील तत्सम पदाच्या वेतन श्रेणीशी समान नाहीयेत असे कार्यव्ययी आस्थापनेवरील शासकीय कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी असतील, ओके, यांना हे लागू नाहीयेत. ओके, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे वरील सर्वांना लागू होणार नाहीत, हाच आहे. ओके. त्यानंतर बघा, की जे दिनांक 31 डिसेंबर 2015 रोजी किंवा तत्पूर्वी सेवानिवृत्त झाले आणि ज्यांना सेवानिवृत्तीनंतर त्या दिनांकास किंवा पुन्हा नियुक्त करण्यात आले आणि ज्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पुनर्नियुक्तीचा कालावधी हा त्या दिनांकानंतर वाढवून दिलेला आहे असे शासकीय कर्मचारी. त्यानंतर ज्यांना या नियमाच्या सर्व अथवा विशिष्ट तरतुदींच्या प्रवर्तनापासून राज्यपालांनी खास करून वगळले आहे असे शासकीय कर्मचारी, हे त्यामध्ये त्यांना लागू होणार नाहीत. ओके. सो यावरही प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हा पण भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. बघा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आजही तुम्ही डिपार्टमेंट CDPO ची बॅच जॉईन करू शकता. लेक्चर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. नोट्स तुम्हाला घरपोच मिळत आहे. टेस्ट पेपरसाठी पोर्टल आपला आहे. लेक्चर्स तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा पाहू शकता, टॅबवर किंवा तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता. काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्या चॅट सेक्शनमध्ये विचारू शकता. धन्यवाद.